नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी ॲडव्होकेट आणि नोटरी आहे. शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे मी प्रॅक्टिस करते. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा हा व्हिडिओ माझा नोटरी संदर्भातच आहे आणि दिवाळीच्या सुट्ट्या संदर्भात आहे. तर बघा, आपल्याला सगळ्यांना आपण सगळेच आता बऱ्याचपैकी नोटरी जे आहे ते नवीन नियुक्त झालेले आहेत आणि त्यांना बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की आपण सुट्टीच्या दिवशी एखादं डॉक्युमेंट नोटरी करू शकतो का. तर त्याचं खूप लोकांनी मला विचारलं, त्यामुळे मला असं वाटलं की ह्याच्यावर आपण व्हिडिओ करावा. तर तुम्हाला काय वाटतं की आपण सुट्टीच्या दिवशी डॉक्युमेंट नोटरी करू शकतो का? सांगा मला लवकर, मी तुम्हाला सांगते. आपण सुट्टीच्या दिवशी डॉक्युमेंट करू शकतो. ॲज पर नोटरी ॲक्ट अँड ॲज पर नोटरी रूल्स देर इज नो एनी रिस्ट्रिक्शन टू नोटराइज डॉक्युमेंट ऑन हॉलिडेज. आपण हॉलिडेजमध्ये पण, सुट्टीमध्ये पण आपण नोटरी करू शकतो आणि ते नोटरी करण्याचा आपल्याला पूर्ण हक्क व अधिकार आहे. बऱ्याचदा असं होतं की सुट्टीच्या दिवशी का डॉक्युमेंट करावे लागतात, कारण ते खूप अर्जंट असतं. बऱ्याचदा असे काही क्रिमिनल मॅटर्स येतात की ज्याच्यामध्ये अँटिसिपेटरी बेल दाखल करावा लागतो आणि तो बऱ्याचदा सुट्टीच्या ह्याच्यामध्ये दाखल करावा लागतो, कारण त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे समजा संडेला करावा लागतो, तो सोमवारी त्यांना अँटिसिपेटरी बेल दाखल करावा लागतो करायचा असतो आणि त्यामुळं मग त्यांना ते नोटरी करून ते अँटिसिपेटरी बेल ते करावं लागतं. आणि बऱ्याचदा काही डॉक्युमेंट असतात की जे हायकोर्टला दाखल करावे लागतात किंवा त्यांना कुठे डिपार्टमेंटला दाखल करायचे असतात. त्यामुळे त्यांना एकदम अर्जंट बेसिसवर सुट्टीमध्ये हे डॉक्युमेंट नोटराईज करावं लागतं. त्यामुळे नोटरी करायला सुट्टीमध्ये घाबरू नका. सुट्टीमध्ये पण आपण नोटरी डॉक्युमेंट नोटराईज करू शकतो. थँक्यू. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. अजून तुम्हाला काही क्वेरी असेल तर मला सांगा. थँक्यू. बाय.